13 संघ खेळले. कोल्हापूर परिसराचं क्रिकेट किती विकसित आहे, उन्नत आहे, त्याचं प्रमाण मागच्या 5 दिवसात आपण घेतलेलं आहे. कित्येक प्रतिभावंत क्रिकेटपटू या कोल्हापूर नगरीमध्ये अजूनही योग्य ती संधी मिळण्याची वाट पाहत आहेत. आणि आदरणीय अभिदादा पाटील जे संयोजक आहेत त्या स्पर्धेचे, त्यांच्या वतीनं एक भव्य व्यासपीठ या सर्व कोल्हापूर नगरीतल्या क्रिकेटपटूंसाठी बनवून देण्यात आलं. पण नेतृत्व या स्पर्धेला लाभलेलं आहे आदरणीय सन्माननीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील साहेबांचं, ज्यांनी नेहमीच तरुणांसाठी काम केलेलं आहे, ज्यांनी शिक्षणासाठी काम केलेलं आहे आणि जेव्हापासून ते राजकारणात आलेत त्यांच्या वतीनं कोल्हापूर नगरीचा सर्वांगीण विकास नेहमीच झालेला आहे. विकास करण्यासाठी एक दमदार नेतृत्व लागतं आणि ते दमदार नेतृत्व म्हणजेच बंटी पाटील साहेब. कित्येक वर्ष मी लहान असल्यापासून सर हे नाव सातत्याने कोकणामध्ये देखील ऐकत आलोय. उलटीच्याने खेळलाय, बॉल हवेत आहे, बॅकवर्ड बॉलला क्षेत्ररक्षक, कॅच कंप्लीट, वन ऑफ फॅन्टास्टिक कॅच टेकन बाय फिल्डर निहाल, केले त्याने फलंदाजाला बेहाल, विकेट डाऊन. वाह, मॅन फ्रॉम इस्फुर्ली निहाल मछली आपल्याला पाहायला मिळाले. काय झेल टिपलाय, रिव्हर्सचा फटका केलाय आणि त्यानंतर कॅमेरामनची कमाल पाहायला मिळाली. झेल टिपला गेला. वाह, आज हा झेल नाही तर शिकार टिपले ही भूक होती आणि ती भूक अशा प्रकारे ती मात्र पूर्ण केली जाते. जबरदस्त झेल पाहायला मिळाला. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. राजश्री शाहू महाराज की जय. यस, इथे जय जयकार झालाय आणि त्यानंतर आता हे वातावरण पूर्णपणे शिवमय झालंय आणि लढण्यासाठी आता हे वातावरण तयार देखील झालंय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती स्विच हिटचा प्रयत्न झाला आणि त्याच वेळेला शिकारने अगदी डाव साधला आणि ती शिकार मिळवली गेली. आता बॅटिंग साठी आलेत नितीन साखळकर, मॅन फ्रॉम वडंगेचे अजून एक सुपरस्टार, या कोल्हापूर नगरीला लाभलेला अजून एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू, ते देखील आलेत. सरपंच देखील राहिलेत गावासाठी, त्यांनी देखील विकास कार्य केलं आणि म्हणूनच त्यांचा एक फॅन वर्ग हा खूप मोठा देखील आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून विकी चषकाची स्पर्धा देखील आयोजित केली जात असते. असे एक उत्तम आयोजक देखील आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. आता प्रमोट केलं गेलं वरच्या स्थानी, पाहायचं आहे त्या स्थानाला न्याय दिला जाईल का. जावेद व्हॅल्यू प्लेअर, फुल लेन बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल मागे सरतोय, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याची इच्छा होत नाही. 7 षटकाच्या क्रिकेटसाठी घाई करण्यामध्ये तथ्य नाही असंच वाटतंय नितीन आणि साहिलना. त्याचमुळे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फायटर 11 ची, 1 धाव. सिंगल धाव फलकावरती जोडले गेले. 3 चेंडूचा सामना आणि या 3 चेंडूमध्ये एक विकेट आपण पाहू शकता. डब्ल्यू इथे पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवरती ती विकेट आली होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्विकर वन, सर्व काय आहे जावेदकडे. त्यांच्या भात्यामध्ये फलंदाजाला रोखण्याचे कित्येक पर्याय आहेत आणि त्या प्रत्येक पर्यायाला आपण एन्जॉय करतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल पिच केला आणि त्यानंतर वेगानं ऑफस्टम्पच्या बाहेरून बॉल विकेट किपरच्या दिशेनं डॉट बॉल. येस, विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल. धनराज सोनुले आपल्याला पाहायला मिळालेत. एक संयोजक समिती, आपण कृपया साहेबांनी तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे. सहयोग समिती, जितकेही सहयोग समिती आहेत आदरणीय बंटी पाटील साहेब तुम्हाला बोलवत आहेत. सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. तर आता साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. तर पुढे यायचंय. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स क्लब कुडित्रे आपल्या सदस्यांनी यायचं आणि साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करायचा आहे. चला, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स क्लब कुडित्रे, शिवराय स्पोर्ट्स क्लब कुडित्रे, म्हणजे या 2 नावांनी हा
संघ खेळतोय. चला जय शिवराय स्पोर्ट्स क्लब कुठेतरी चला आपण यायचं आपल्या सदस्यांच्या शुभ हस्ते आदरणीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील साहेबांचा मुख्य मंचावर सन्मान केला जातोय. वाढदिवसाचं साहेबांना अभिष्ट चिंतन येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये साहेबांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या आणि त्यांच्या वतीनं नागरिकांची अशी सेवा व्हावी ही सदिच्छा. तर हा सन्मान झालेला आहे आदरणीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील साहेबांचा. जय शिवराय स्पोर्ट्स क्लब कुठेतरीच्या वतीनं हा सन्मान केला गेलाय. पहिलं षटक आणि या पहिलं षटक फक्त 3 धावांचं देखील राहिलं आणि 1 विकेट देखील आले. हे देखील महत्वाचं आहे. दुसऱ्या षटकासाठी मयूर शेलारची निवड करण्यात आली आहे. म्हणजेच प्लॅनिंग नुसार इथे मात्र गोलंदाजी करण्याचा इरादा राहिलाय. कोणाच्या विरोधात कोणाला इथे मात्र इस्तेमाल करायचं आहे हे जावेद सनीला अचूकतेने माहिती आहे आणि म्हणूनच या मॅच मध्ये आज जर पाहायला गेलं तर दुसरी बाजूने देखील लढाई लढली जाते आणि इकडे देखील त्यांच्या विरोधात डावपेच रचले जात आहेत. जबरदस्त मॅच होणार यात शंका नाहीये. मॅच चांगली चालली आहे. पहिलं षटक फक्त 3 धावांचं. जावेद समजून सांगतोय आपली रणनीती कशी असणे गरजेचं आहे. फलंदाज कशा प्रकारे अंदाज दाखवू दे आपला अंदाज तोच ठेवणं गरजेचं आहे कारण का आपल्याला आजच्या दिवसामध्ये चला संयोजन समितीने यायचंय मुख्य मंचावर. बंटी पाटील चषकाची जी सर्व संयोजन समिती आहे सर्व सदस्यांनी यायचं. आदरणीय बंटी पाटील साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते होणार आहे. खूप चांगलं नेतृत्व कोल्हापूर नगरीला लाभलेलं आहे आणि म्हणूनच कोल्हापूर नगरीचा विकास सातत्यानं होत चाललेला आहे आणि म्हणूनच नागरिकांवरचं प्रेम आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांवरचं प्रेम साहेबांनी व्यवस्थित जोपासलेलं आहे आणि म्हणूनच इतका मोठा परिवार त्यांनी कमवलेला आहे आणि म्हणूनच साहेबांचं प्रेम असल्यामुळे ही स्पर्धा सुद्धा मागच्या 5 दिवसांपासून यशस्वीरित्या पुढे सरकत आहे. चला बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. मी सर्व सदस्यांना निवेदन करतो यापुढे. करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीण सर्व सदस्य चला संभाजी नाळे आपण देखील यायचंय. करवीर क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य आपल्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे आणि या करवीर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पूर्ण वर्षभर तुम्हाला कोल्हापूरच्या विविध परिसरांमध्ये स्पर्धा होताना पाहायला मिळतात. म्हणजेच तुम्ही क्रिकेटपटू घडवण्याचं काम करत आहात. तर आता करवीर क्रिकेट असोसिएशनच्या संयोजक समितीच्या 19 सदस्याच्या वतीनं आदरणीय बंटीदादा पाटील साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. शिक्षण क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी आदरणीय बंटी पाटील साहेबांची राहिलेली आहे. म्हणूनच प्रत्येक घटकांवर त्यांचं लक्ष व्यवस्थित असतं. चला आपण सन्मान करणार आहोत साहेबांचा. चला करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीण आपण यायचं आहे आणि आदरणीय बंटी पाटील साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करायचा आहे. पुढे वर्षभर कोल्हापूर नगरीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा या करवीर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत केल्या जातात आणि त्याचमुळे क्रिकेटपटू घडवण्याचं काम करवीर क्रिकेट असोसिएशन मेंबर करतात. टाळ्या जाऊ द्या करवीर क्रिकेट असोसिएशनसाठी आणि टाळ्या जाऊ द्या आदरणीय बंटी पाटील साहेबांसाठी की आपलं नेतृत्व या सर्व आयोजकांना मिळालेलं आहे आणि त्याचमुळे कोल्हापूरचं क्रिकेट येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात पोहोचणार आहे. या सर्व आयोजकांचं मनपूर्वक स्वागत. चला ग्रामपंचायत कोपारडेचे सदस्य पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे संयोजक आदरणीय अभिदादा पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. कारण अभिदादांनी हे प्रेम कमवलेलं आहे. जी मेहनत आपण घेतली इतक्या महिन्यांपासून त्या मेहनतीचा चीज झालेला आहे आणि प्रेक्षकांनी अक्षरशः पसंत केलेली स्पर्धा म्हणजेच बंटीदादा पाटील चषक ही आता पूर्ण महाराष्ट्रात गाजते, पूर्ण भारतात गाजते. त्याचमुळे ग्रामपंचायत कोपारडेच्या सर्व सदस्यांच्या वतीनं या स्पर्धेचे संयोजक बंटीदादा पाटील यांचा सन्मान एकत्रितरित्या केला जातोय. हे प्रेम आपण सर्वजण केव्हा कमवतो जेव्हा आपण निस्वार्थ भूमिका घेत असताना या समाजात काम करत असतो आणि या क्रीडा विश्वामध्ये आता आणखीन एक नाव अधोरेखित होणार आहे. अभिदादा पाटील ज्यांच्या वतीनं ही बंटीदादा पाटील चषक ही स्पर्धा आपण दरवर्षी पाहणार आहोत. आदरणीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ही स्पर्धा तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे.
नेतृत्व या स्पर्धेला लाभलं आदरणीय बंटीदादा पाटील साहेबांचं आणि म्हणूनच खूप चांगलं मार्गदर्शन आणि सर्वांचा सहकार घेऊन आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या सुरू ठेवत आहोत. तिकीट देखील आले तर सुरुवात चांगली झाली नाहीये फायटर 11 मल्हारपेठ संघ, परंतु नाव त्यांच्या फाईट आहे आणि ती फाईट त्यांच्या माध्यमातून केली जाईल या शंका नाहीये. नितीन साखळकर आणि अवधूत पाटील एक मैत्री देखील आहे आणि या मैत्रीच्या माध्यमातून कित्येक जर पाहायला गेलं तर इतिहास देखील रचले. आज या मैदानाच्या आतमध्ये देखील यांना इतिहास रचावा लागेल. संख्या 8 धावा फलकावरती शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती डंपूल करण्याचा प्रयत्न, मनगटाची ताकद आणि त्यानंतर षटकारांची झलक पाहायला मिळते. 6 धावांसाठी वार, सीमारेषा पार, षटकार. साहेब, आपला वाढदिवस तर 12 एप्रिलला साजरा झालाच, पण आपल्या या वाढदिवसा निमित्तानं ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेने खूप मोठा आयाम सत्य केलेला आहे. आपण तर पाहतच असाल, महाराष्ट्रात भारतात विविध स्पर्धा होतात, विविध रकमेच्या स्पर्धा होतात, पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर तुमच्या वाढदिवसानिमित्त करत आहोत. तसेच जितक्या जास्त विकेट जातील तितकं आपण वृक्षारोपण करणार आहोत. आतापर्यंत जवळपास 250 विकेट्स आल्यात, पण मला खात्री आहे की 500हून जास्त वृक्ष लावले जातील. तर हा देखील एक सामाजिक संदेश आहे. तसेच 4 संघमालक जिंकणार आहेत, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. तर प्रत्येक संघमालकाची बक्षिसाची रक्कम आहे त्यातली 30% रक्कम आपण संघमालकाला अगोदरच देणार, जेणेकरून संघमालक पुढच्या वेळी पुन्हा एकदा संघ घेईल. तर ही नवीन संकल्पना अभिदादा पाटील यांच्या डोक्यात आलेली आहे. त्यांचं सुपीक डोकं अजून चांगलं काम करते. तर टाळ्या होऊन जाऊ द्या अभिदादा पाटील यांच्यासाठी आणि ज्यांचं नेतृत्व या स्पर्धेला लाभलंय आदरणीय बंटीदादा पाटील साहेबांसाठी. तर जाऊया पुन्हा एकदा अपडेट्स घेऊया पुढील डावाचे. थँक्यू. येस, स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर अजून खूप सारे आपल्याला पाहायला मिळेल. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देखील या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याचबरोबर रक्तदान शिबिर या स्पर्धेमध्ये देखील घेतलं गेलंय आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर प्रत्येक सामन्यामध्ये 1000 रुपये कॅश प्राइज दिली गेली. आपण मॅच कडे देखील झालोय. या चेंडूवरती लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि त्याच वेळेला होते इथे क्षेत्ररक्षणासाठी जावेद संधी आणि जावेद संधीने तो झेल टिपला गेलाय. गोलंदाजीसाठी कोण आला? हा फिरकीचा जादूगार, ज्या जादूगाराची जादू आता प्रेक्षकांच्या मनावरती देखील राज करते आणि फलंदाच्या काळजावरती राज करते, असा जादूगार धनराज सोनुले पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम उसगावचा हा गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या खेळाडूचं स्वप्न आहे ISPL ची स्पर्धा खेळण्याचं आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या कोल्हापूरचं नेतृत्व करण्याचं आणि त्यासाठी तो मेहनत देखील करतो आणि ती मेहनत त्याची रंग लावताना पाहायला मिळते. जबरदस्त झेल टिपला गेला फलंदाचा खेळ. नितीन साखळकर बॅक टू द पेवलेन. आता या मैदानाच्या आतमध्ये अडचणी वाढतायत आणि या अडचणींवरती मात देखील करायची आहे. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली, फक्त आणि फक्त बनवल्या गेल्यात आतापर्यंत 15 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती. बॅटिंगसाठी आता मात्र 6 सामन्यांमध्ये 72 धावा ज्या खेळाडूने बनवल्याय. 211.76 ची स्ट्राईक रेट, बेस्ट 32 देखील राहिलाय. असा रोकडीचा फलंदाज करण चव्हाण आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळाडू आहे. या संघावरती आलेला संकट जो आहे तो हरू शकतो हा खेळाडू.
पुन्हा शॉर्ट पिचचा चेंडू त्याच्यावरती थोडस हुक करण्याचा प्रयत्न मिसेम स्ट्रोक आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील खराब झालंय आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप चौकार नशिबाची साथ मिळाली आणि तो चौकार देखील आला 4 धावांसाठी पुन्हा एकदा वार सीमारेषा पार. थँक्यू जयजी, थँक्यू. आपण श्रीकांत चव्हाण साहेबांना देखील निवेदन करतो की आपण सुद्धा व्यक्त व्हावं. ही स्पर्धा गेल्या 5 दिवसांपासून आपण पाहत आहोत आणि कोल्हापूरचं क्रिकेट पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात आता पसंत केलं जाते. श्रीकांतजी, आपण आपला अभिप्राय या स्पर्धेबद्दल बोलून दाखवावा असं निवेदन. इथं आज आपण जे काय सर्वजण जमलेलो आहे ते एक क्रिकेट पाहण्यासाठी जमलेलं आहे, क्रिकेटसाठी. आणि याचं निमित्त आहे आपले सर्वांचे नेते माननीय बंटी पाटील साहेब यांचा वाढदिवस. यांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व योग जोडून आणलं आहे. म्हणजे ते आमचे करवीर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अभि पाटील. अभि पाटलांचा मी सर्व पहिल्यांदा आभार मानतो आणि सर्वांनी प्रेक्षकांनी पण त्यांचे आभार मानावे. त्यांनी एवढी मोठी स्पर्धा या भागात बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेली आहे आणि इथून पुढं अशा स्पर्धा त्यांनी इथं या भागामध्ये ठेवाव्यात. आणि त्यासाठी आमचे करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीण सदैव अभि पाटील तुमच्या मागं उभे आहे. त्याच बाबतीत आता या मैदानाच्या बाबतीत आत्ता पण बोललो, तुम्ही दक्षिणमध्ये जर बघितला तर जवळपास प्रत्येक ग्रामपंचायत ज्या ग्राउंडसाठी साहेबांच्याकडे प्रस्ताव दिलेला ते ऋतुराजदादा साहेबांच्या अंडरखाली साहेबांनी जवळपास 7 ते 8 गावांना ग्राउंड मैदानं मंजूर करून दिलेले आहेत आणि भव्य अशी मैदानं झालेली आहेत. त्याच पद्धतीने ह्या भागात पण मैदानं तुमच्या होऊ शकतात. त्यासाठी अभि पाटील यांनी पुढाकार घेऊन साहेबांच्या माध्यमातून ती करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. चल आपण अपडेट्स घेऊया. स्कोर झालेला आहे आतापर्यंत चांगलाच खेळ. फलंदाजाचा धावसंख्या आहे 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 7 षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर जवळपास तो जातोय 70 पर्यंत. बॅटच्या आउटसाइड बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक कमसला, टिपलाय झेल, संपलाय करंचा खेळ. फायटर 11 मल्हारपेठला 4था धक्का, 22 धावा. एक खास आकर्षण तयार होते थोड्याच वेळात. ते तुम्हाला काय आहे ते सस्पेन्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, कारण उत्कंठा प्रेक्षकांची वाढलेली आहे की आपण इतकी चांगली फ्लडलाईट पाहतोय, इतकी चांगली साऊंड सिस्टीम पाहतोय, तर सुरभी लाईट्स अँड इव्हेंटकडे आणखीन काय नवीन आहे तर थोड्याच वेळात तुमच्या समोर तो सस्पेन्स आम्ही रिव्हील करणार आहोत. वेट फॉर इट. स्कोर झालाय 22, 4 फलंदाज बाद. आतापर्यंत 3ऱ्या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. पूर्णपणे कंट्रोल अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू या संघाच्या गोलंदाजाच राहिलेला आहे. प्रेक्षकांची संख्या, प्रेक्षकांना असंच क्रिकेट पाहायचं असतं. केडीसी लाईव्हवर सुद्धा शेकडो प्रेक्षक या स्पर्धेत आनंद घेत आहेत, पण आदरणीय बंटीदादा पाटील साहेबांना पाहण्यासाठी आणि क्रिकेटचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आपला वेळ देत आहेत. 30,000 व्ह्यूज झालेत आजच्या दिवसामध्ये. एकदा जोरदार टाळ्या या अचिव्हमेंट साठी झाली पाहिजे. जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून धावसंख्येकडे देखील जातोय आपण, मैदानाकडे देखील येतोय. धावसंख्या 22 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी, 7 षटकांचा क्रिकेट. अजूनही संधी आहे फायटर्स 11 ला. वैभव हे नवीन फलंदाज होत आहेत, त्यांच्या वतीने आतापर्यंत फक्त 20 धावा मिळाल्या. त्यांना फक्त 1 डाव खेळण्याची संधी मिळाली. धनराजचा शेवटचा बॉल, 2 विकेट त्या षटकात त्यांनी मिळवलेत. कटर चांगले, धनराजकडे बॉल मागे डायव्हर्ट होतोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक थोडासा चाच पडतोय, धाव घेण्याची इच्छा होत नाही कारण या अगोदर 4 फलंदाज बाद झालेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना फायटर 11 मल्हारपेठ संघाची धावसंख्या आहे 22. बावीस धावा, 4 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्पर्धा खेळताना मजा येते, स्पर्धेचा अनुभव घेताना
आनंद येतो, पण ती स्पर्धा कशी बनते हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या विषयावर आपण येऊयात. फुल लेन बॉल होता, बॅकलिपला खाली घेतलं, बॉलला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक टाइम मिड विकेटला, फॉलो थ्रूमध्ये स्वतः गोलंदाज पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. थ्रो स्ट्रायकर सेनला पण तितक्याच वेगानं या 2 धावा पूर्ण केल्या. जावेदसाठी ही स्पर्धा जबरदस्त राहिलेली आहे. जावेदची गुणवत्ता या स्पर्धेमध्ये काय आहे ती पाहायला मिळाली. सुरुवात या षटकाची डबल ने 24. येस सर, बरोबर. जर पाहायला गेलं तर जावेदच्या नेतृत्वाचे गुण जे आहेत ते या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. तर त्याने जे आहे ते गोलंदाजाला योग्य रीतीने वापर केलाय. त्याचबरोबर इथे कोणतेही घाई गडबड पाहायला मिळाली नाहीये. संयम राखला गेला आणि जेव्हा जेवढी संकट आली त्यांच्यावरती त्यांनी संयमाने उत्तर दिलंय, हे देखील महत्वाचं आहे. ऑन साइडला स्वीप, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला बॉलला चेस करतील, सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल का? अजूनही ती घाई गडबड केली जात नाहीये, कारण या अगोदर ऑलरेडी 4 विकेट्स गेलेत. अभिदत्ता पाटील जे संस्थापक अध्यक्ष आहेत करिवर क्रिकेट असोसिएशनचे, ज्यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. स्पर्धेचं नाव इतकं भव्य आहे, तर ती भव्यता तुम्हाला मागच्या 5 दिवसापासून पाहायला मिळाले. हे असं फ्लडलाईटचं जो तुम्हाला दिसतंय त्यामागे अमाप खर्च लागतो आणि त्याचमुळे हे भव्य स्वरूप तुम्हाला पाहता येते. तर त्यासाठी देखील नियोजन आणि अभ्यास अभिदत्ता पाटील साहेबांचा. रक्तदान शिबिर तुम्हाला समोर पाहायला मिळते गेल्या 5 दिवसांपासून. म्हणजेच रक्तदान म्हणजेच महादान असं बोललं जातं आणि म्हणून आपण कोणाची तरी मदत करू शकतोय, त्यासाठी ती संकल्पना अभिदत्ता पाटील साहेबांची. वृक्षारोपण, झाडे लावा झाडे जगवा, हा मेसेज फक्त आपण टेलिव्हिजन सेटवर किंवा व्हॉट्सअपवर पाहतोय, पण त्याचं अनुकरण झाले पाहिजे. आणि म्हणून जितक्या विकेट जात आहेत त्या विकेटच्या बदल्यात तितकी झाडं लावली जाणार आहेत. आणि मला खात्री आहे की 1000 झाडं सुद्धा लावली जातील. अभिदत्ता पाटील यांचा तो दृढ संकल्प आहे, ती देखील एक महत्त्वाची बाब. तसेच या मैदानाचं निर्माण, खरं तर हे मैदान मागच्या 4 महिन्या अगोदर असं नव्हतं, पण आता ते स्वरूप जे तुम्हाला पाहायला मिळते मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, म्हणजे 10 लाखांच्या 20 लाखांच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये जसं मैदान तुम्हाला पाहायला मिळते ते मैदान तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. संदीपजी माठे, सागरजी मेजर आणि पूर्ण गावातील तरुण मंडळी यांनी सहकार्य देऊन ते मैदान उभारलंय. पण मैदानाच्या आतमध्ये वैभवचा खेळ सुरू झालेला आहे. मैदानात फक्त माझाच गाजावाजा, जणू काय तो सांगतोय मी आहे या मैदानाचा राजा. लॉंग ऑफ क्लिअर षटकार. येस, थँक्यू. याच दरम्यान दीपक पाटील साहेब कोजिमासीचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. 4 अंपायर्स, 5 कॉमेंटेटर्स, स्कोरर, KDC लाईव्ह, हा खर्च सुद्धा खूप जास्त आहे, लक्षात घ्या. आणि त्याचं नियोजन अभिदत्ता पाटील यांनी योग्य केलेलं आहे. आपले 2 अंपायर जे आहेत अक्षय कोळंबेकर सर आणि अक्षय पाटील सर, हे रत्नागिरीवरून या स्पर्धेसाठी आलेले आहेत. आपण सुरभी लाईट्स अँड इव्हेंट्स ही जी फर्म पाहिली तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, यंगस्टर देवगडच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या लाईट्स होत्या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा यांच्या लाईट्स होत्या. तर एक अग्रगण्य फर्म जी क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये लाईट्स देते, फ्लड लाईट्स देते, शबीर भाई यांची टीम या ठिकाणी खूप चांगलं काम देताना पाहायला मिळाले. तर अभिदादांचा एकच दृढ संकल्प होता, खर्च होतोय होऊ द्या, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. आणि म्हणून प्रेक्षकांनी उचलून धरलेली स्पर्धा म्हणजेच आदरणीय बंटीदादा पाटील चषक. जोरदार टाळ्या होऊन द्या आदरणीय बंटीदादा पाटील साहेबांसाठी आणि अभिदत्ता पाटील साहेबांसाठी. यस, टाळ्यांचा गजर देखील झाला. या स्पर्धेमध्ये आपण मॅच कडे देखील होतो. 4 षटकामध्ये बनवले गेलेत आतापर्यंत. 31 धावा. धनराज पुन्हा एकदा आले. धनराज सोनुले पहिलं षटक फक्त 5 धावांचं, 2 विकेट त्याने देखील मिळवल्यात. तर गोलंदाजी चांगली केली. अवधूतला उत्तर द्यायचं या मॅच मध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला बैठक खेळलाय. फॉलिंग स्वीप, बॉल अवेट, बॉल बॅकवर्ड्स वेळेला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतील, सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल. हा अंतिम सामना आहे, तर आपले सुद्धा प्रयत्न तसेच द्यावे लागतील. झाले तर लाख, नाहीतर मग राख. मिळतात या 2 धावसंख्या 33. यस, कोणीतरी म्हटलं देखील गामाच्या थेंबात इतकी ताकद आहे की तो वाळवंटात देखील यशाचं नंदनवन फुलवू शकतो. आज देखील या क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला नंदनवन फुलवायचं आहे विजयाचं. आणि त्यासाठी आपल्याला कुठेतरी गामाचे थेंब जे आहेत, गामाचे मोती आहेत, ते इथे या मैदानाच्या आतमध्ये पाडावे देखील लागतील. उलटा खेळलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय आणि संतुलन राखता झेल टिपतोय. धनराजच्या खात्यात विकेट. निघालने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप सोडले. 5वा फलंदाज बाद. फायटर 11 मल्हारपेठ.
थँक्यू सो मच. आपला छोटा रोल देखील महत्वाचा असतो आणि तो रोल इथे मात्र अदा केला जातोय निहालच्या माध्यमातून. निहाल मसले आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षणामध्ये छोटासा रोल मिळाला, परंतु तो देखील त्यांनी मनपूर्वक निभावलाय. अप्रतिम. निहाल आज जर पाहायला गेलं तर आपल्या संघासाठी खारीचा वाटा उचलत असताना पाहायला मिळतो. यशामध्ये आपला खारीचा वाटा असणं देखील गरजेचं आहे आणि तो वाटा कोणी उचललाय? निहाल मसलेने उचललाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. उचललाच पाहिजे, कारण आता हा अंतिम सामना आहे. आपला प्रवास जर योग्य त्या पद्धतीने संपवायचा असेल, रात्री आनंदाने झोपायचं असेल, तर हा सामना जिंकायचा आहे. पूर्ण वर्षभर जर रिग्रेट नसायला हवा तर मग हा सामना जिंकायचाच आहे. अनिकेत कदम स्पोर्ट्स वेवलूज संघाकडून तेच प्रदर्शन पाहायला मिळालंय, पण फायटर 11 मल्हारपेठ संघाकडून तशा फलंदाजीची अपेक्षा आहे, विसरून चालणार नाही. अंतिम सामन्याचा पहिला डावातलं 5वं षटक, 5व्या षटकात 2 बॉल डिलिव्हर झाले. धावसंख्या 33. यस, याच दरम्यान मदन निकम साहेब माजी चेअरमन व संचालक कोजिमाशी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. पुढचा बॉल धनराज. आतापर्यंत त्यांचं स्पेल चांगलं राहिलंय. 7 धावा खर्च करताना त्यांनी 3 विकेट्स मिळवलेल्या आहेत. धनराजची जादुई गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली, पण आता बघा वेगळेच प्रयत्न चालू आहेत. फॅन्सी स्ट्रोक खेळले जात आहेत. प्रत्येक वेगळ्या आपल्या कक्षा रुंदावल्या जातात. फलंदाज जास्तीत जास्त एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान मिळते ती 1 धाव. धावसंख्या पोहोचते 34. वैभव स्ट्रायकर सेंडला. वैभव स्ट्रायकर एंडला तर नॉन स्ट्राईक एंड बदल ती आपल्याला सागर देखील पाहायला मिळतात. सागर जर पाहायला गेलं तर शाहूवाडी विशालगड परिसरातील हा खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट कोकणामध्ये देखील सातत्याने वाऱ्या असतात या खेळाडूच्या. या चेंडूवरती चांगला चेंडू, त्याच्यावरती इथे मात्र पॉईंटच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षकाने चूक केली. थोडस जर पाहायला गेलं तर संधी मिळाली होती रनआउटची, त्याच वेळेला कुठेतरी घाई गडबड पाहायला मिळाली आणि ती सिंगल कंप्लीट देखील झाले. फलकावरती दबाव आहे दोन्ही संघांवर, कारण आपण मैदानाच्या बाहेरून चर्चा करू शकतो, पण मैदानाच्या आतमध्ये या अंतिम सामन्याचा दबाव दोन्ही संघांच्या खेळाडूंवर आहे. त्याचमुळे विकेट किपर ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली, पण आता कुठेतरी दबावाचा भाग म्हणून तो बॉल व्यवस्थित गॅदर नाही झाला. धनराजचं षटक चांगलं राहिलं. धावसंख्या 35. 5 फलंदाज बाद. आणखीन एक चांगला बॉल. कटर चांगले आहेत. फुल लेंथ बॉल होता. थोडासा बॉल डायव्हर्ट झाला. विकेट किपर चुकले बॉल गॅदर करताना. बायची 1 धाव मिळते. 1 धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 36 धावा. फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यावरती या 36 धावा. नशिबाच्या भरवशावरती बसून काहीच साध्य होत नसतं. त्यासाठी नशीब बदलवण्यासाठी आपल्याला ते लढावं देखील लागतं आणि ते लढण्याची क्षमता इथे आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. आज सुवर्ण संधी हिरो बनण्याची. 36 धावा. प्लेसमेंट आहे आणि या षटकाला न्याय मिळाला. धनराजसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचं षटक 3 विकेटचं राहिलंय. 9 धावा त्याने 2 षटकात खर्च केल्या. अंतिम सामन्यामध्ये जशी अपेक्षा कॅप्टनची होती ती अपेक्षा धनराजने पूर्ण केली. 8 डॉट्स, 9 धावा, 3 विकेट्स, इकॉनॉमी 4.50. षटक संपतात 5 आणि धावसंख्या आहे 36. थँक्यू. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कमिटी कोपाडे मार्फत माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. मी आमंत्रित करतो संजय बाटे साहेब, सागर जाधव साहेब, दोंडराम आमते साहेब, भारत शिरगावकर साहेब, विनायक पाटील साहेब, संजय पाटील साहेब, रणजित पाटील साहेब, इंद्रजित शिरगावकर साहेब, शरद पाटील साहेब, दत्ता पाटील साहेब, निलेश पाटील साहेब, शरद पाटील साहेब आणि डॉक्टर अमित पाटील साहेब यांच्या मार्फत केला जातोय हा सन्मान. एका सतेज नेतृत्वाचा, अर्थातच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव आणि त्याचबरोबर या भूमीला आपला देखील महत्वाचा वेळ दिलाय महत्वाच्या क्षणी आणि अर्थातच आपण बघतोय या ठिकाणी सन्मान केला जातोय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कमिटी कोपाडे यांच्या मार्फत हा सन्मान एका स्वाभिमान नेतृत्वाचा हा अभिमान आहे आणि हा अभिमान स्वाभिमान आणि आपला गर्वाचं काम अर्थात सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आपण बघताय. पाच षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 36. लॉस ऑफ 5 विकेट्स. अजय पुढच्या षटकासाठी ओव्हर द विकेट.
फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. ज्या झोनमध्ये खेळलं जाते त्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याचमुळे आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागेल फायटर 11च्या फलंदाजांना. धावसंख्या 37. निश्चितच 60 चं इथे चांगला मिळालं नाहीये आणि अशा वेळेला ती धावसंख्या फक्त आपण पाहतोय 36 धावा फलकावरती जोडल्या गेलेत. 7 षटकांची मॅच आहे आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर 6 षटकांच्या त्या झोन मध्ये राहिले आणि म्हणूनच ते प्लॅनिंग 6 षटकांचं राहिलं. सुरुवातीला आक्रमण करायला गेले आणि त्याच वेळेला विकेट देखील आल्या. 6 षटकांची मॅच होती, हे देखील महत्वाचं होतं. अजूनही क्षेत्ररक्षण निवडलेला निर्णय योग्य राहिलेला आहे अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूचा. परत उचलली जबाबदारी आणि स्ट्रोक खेळला लय भारी. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, सिक्सर. तर काय स्ट्रोक खेळलाय, जबाबदारी दाखवणारा हा षटकार आलेला आहे आणि आता असं वाटतंय की दोन्ही संघ खेळत आहेत. आतापर्यंत अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू संघच खेळतोय असं वाटत होतं, पण आता फायटर 11 मल्हारपेठ संघाकडून वैभवचा षटकार खूप काही सांगून गेलाय. धावसंख्या 43, 5 फलंदाज बाद. 43 धावा फलकावरती जोडले जात आहेत. निश्चितच या मॅच मध्ये हार मानायची नाहीये, कारण का हार मानणं सोपं असतं परंतु लढणं माणसाला महान बनवतं आणि ते महान बनायचं असेल तर लढावं देखील लागेल. अजय पाटील गोलंदाजीसाठी चांगला चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलंय, फटका जबरदस्त, वाह लाजवाब आगाज केला. आता मात्र या स्पर्धेमध्ये धमाका करायला सुरुवात झाली आहे. षटकार आलाय. सो मच. त्याच दरम्यान अमर पाटील साहेब यांचा देखील कमिटीच्या मार्फत या ठिकाणी सन्मान केला जातोय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपर्डे कमिटी यांच्या मार्फत अमर पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. येस, आणि त्याचबरोबर यशवंत बँकेचे संचालक माननीय अमर पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. झालेत, तिसरा येईल का? 49 झालेत. वैभव फुल टॉस होता, ऑनसाइडला बॉलला टर्न केलंय, योग्य त्या पद्धतीनं डोकं चालवून आपल्या खेळाचा आढावा ते देत आहेत आणि अशा पद्धतीनं फायटर 11 मल्हारपेठ या संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण. 50 धावा, 5 फलंदाज बाद. टाळ्यांचा गजर देखील होतोय त्यांच्यासाठी. 50 धावा संघर्षातून उभ्या राहिल्यात, कारण का वाटलं देखील नव्हतं, कारण सलामीची जोडी लवकर बाद झाली आणि त्यांचे प्रमुख फलंदाज लवकर माघारी परतले आणि अशा वेळेला डाव सावरायचा होता आणि वैभवच्या बॅट म्हणून धावा किती आल्यात हे देखील महत्वाचं आहे. 10 चेंडू 20 धावा, या 50 धावांमध्ये त्याचं महत्वाचं योगदान होतं, हे देखील विसरून चालणार नाहीये. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 8.62 ची सरासरी. त्याचबरोबर एकनाथ पाटील साहेब गटनेते काँग्रेस यांचे देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय कमिटीच्या मार्फत. अर्थातच छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपर्डे यांच्या मार्फत या ठिकाणी सन्मान केला जातोय. ओटू 51 धावा फलकावरती लागले जात आहेत. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात. अजय पाटीलने 2 मोठे फटके खेळले, परंतु त्यानंतर कमबॅक देखील केला आपल्या संघासाठी. 51 धावा फलकावरती. या चेंडूवरती वेगवान चेंडू टाकलाय आणि त्यानंतर बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मागे. एक स्लिपला क्षेत्ररक्षक होते आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि इथे टाइम जो आहे तो ओव्हर देखील झालाय. 6 षटकांचा खेळ संपुष्टात. 6 षटकांमध्ये आतापर्यंत बनवले गेले आहेत 5 गड्यांच्या मोबाईलवरती 52 धावा. अजूनही 6 बॉल्स बाकी आहेत. टाइम लिमिट संपलेली आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक घ्यायचे आहेत. अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूच. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण आता लगेचच आपल्याला हा डाव संपल्या पुढचा डाव सुरू करायचा. बक्षीस वितरण सोहळा सुद्धा जसा अंतिम सामना संपेन आपण लगेचच घेणार आहोत. सूरज बॉलिंग ट्रॅकवर. सूरज
ठेवले. आतापर्यंत 5 मॅच 4 षटकं 12 डॉट बॉल, हे महत्वाचं आहे. इकॉनॉमी 6.50 म्हणजेच या षटकासाठी उत्तम पर्याय सूरज ठरू शकतोय. निश्चितच चांगला गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. सातत्याने कळंबा स्पोर्ट्स संघासाठी देखील ग्रामीण क्रिकेट चांगल्या रीतीने खेळलं या खेळाडूने. आणि फ्रॉम कळंबाचा गोलंदाज. आणि हे जर पाहायला गेलं तर KPL जी मानाची स्पर्धा होती आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये देखील अनुभव आहे, तो तिथे देखील खेळलाय. आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूचा सातत्याने खेळ चांगला राहिलाय. आणि ग्रामीण क्रिकेट बरोबरच व्यावसायिक क्रिकेट देखील चांगल्या रीतीने केले या खेळाडूने. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, ऑलरेडी तुम्हाला टाइम पेनल्टी बसलेली आहे. अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज शेवटचं षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे आणि वी नो दी प्रेशर. आणि आम्हाला आता या शेवटच्या षटकामध्ये नेमकं काय पाहायला मिळेल आपण तपासणार आहोतच. सूरज ज्यांच्याकडे कॅपेबिलिटी आहे आणि त्या कॅपेबिलिटीचा फायदा ते शेवटच्या षटकासाठी उचलतील. आय गेस ते कॅप्टन सुद्धा आहेत, संघाचे कॅप्टन आहेत, पण एक चांगले खेळाडू, गुणवत्ता असलेले खेळाडू. कॅप्टन्सीची एबिलिटी सूरजकडे आहे. पण वैभव यांनी 2 षटकार खेचलेत मागच्या षटकात आणि त्यांच्याकडून अपेक्षा वाढले. सांगून हवा नाही करायची, अधिक करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलं वैभव नावाचं. षटकार टाकला, त्याच्यावरती हवाई सफर पाहायला मिळाली. परिवर्तन मुश्किल आहे, लेकिन परिवर्तन जरूर आहे आणि ते परिवर्तन पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पहा, इतर पाहायला गेलं तर कॅमेरामनच्या माध्यमातून अचूकता पाहायला मिळाली. त्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून तो झेल टिपला गेला. निश्चितच पहा, आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. पाहुण्यांचं इतिपत्र आदरातिथ्य केलं जातं. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. आपली ही संस्कृती देखील आहे आणि त्यानुसार प्रत्येक अतिथीचा इथे योग्य तो सन्मान केला देखील जातोय. 58 झालेत 5 फलंदाज बाद. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम सामना जसा व्हायला पाहिजे तसा आता होतोय. फोर्स केलंय, जास्त एलिव्हेशन नव्हतं, अंतर सुद्धा नाहीये. बॉल स्ट्रेट लॉंग ऑनला, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय वैभव. मिळतात या 2 धावा. फायटर 11चा फायटिंग परफॉर्मन्स. धावसंख्या 60. 60 धावा फलकामध्ये. शेवटचे 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये आक्रमकता दाखवावीच लागणार आहे. शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूवरती सातत्याने आक्रमण केले गेलेत. म्हणजेच काय, शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूवरचा इथे कुठेतरी जर पाहायला गेलं तर विचार केला गेलाय. सातत्याने ते चेंडू कधी येतील आणि त्याच्यावरती प्रार कसे होतील त्याचा विचार वैभवने केलाय. वैभवचा खेळ महत्वाचा आहे. या 60 धावा बनवल्यात, त्यामध्ये 13 चेंडूमध्ये 28 धावा त्याने देखील बनवल्यात. सूरजचा पुढचा बॉल. समोर असू द्या कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हाच माझा अंदाज. काउ कॉर्नर क्लिअर, मॅक्सिमम ह्यूज हिट, सिक्सर. स्वतःचा मार्ग तयार करा, कारण का नेहमीच्या रस्त्यावरती गर्दी ही असतेच आणि स्वतःचा मार्ग तयार केलाय आणि आज हिरो बनताना पाहायला मिळतोय वैभव. आपल्या संघाचं वैभव वाढवतोय. तर ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा आयोजित केली होती, आदरणीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील साहेब, करवीर नगरीचे आमदार तसेच माजी गृहराज्य मंत्री यांच्या सन्मानार्थ आपण स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यांचा आपण नक्कीच वेळ आपण वापरला. धन्यवाद साहेब, आपल्याला भविष्यात दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा एकदा मॅच कडे आपण देखील जातोय. धावसंख्या आतापर्यंत 66 धावा. फायटरने आता फाईट केली, जबरदस्त फाईट. 66 धावा. चांगला चेंडू, लोअर फुल टॉस, त्याच्यावरती समोरच्या दिशेने फटका, डाऊन द ग्राउंड फटका, क्षेत्ररक्षक पम्मल, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट आणि ओ हो, फेकी अचूकतेने केले. फेकी अचूकतेने केले आणि त्यानंतर पाहावं लागेल विकेट आले.
यस विकेट आल्या फिंगर अप म्हणजेच काय उलटी आउट. निखिल पवारचा हा वार होता. यश त्यांचा अचूकता इथे मात्र पाहायला मिळाले आणि त्यानंतर विकेट आले. पाहू शकतो आपण लोअर फुल टॉस त्याला अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका केला गेला. थोडस फंबल झाले जेव्हा नियंत्रणामध्ये आले आणि त्यानंतर अर्जुनाप्रमाणे यष्ट्यांचा वेध घेतला आणि सागरचा खेळ संपुष्टात देखील आला आणि टाळ्यांचा गजर देखील झाला. जवलूज संघ सुद्धा काय माघार घेणारा संघ नाहीये. जरी या षटकाची सुरुवात त्यांच्या बाजूने नाही गेली पण अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतिकार तर सूरज सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय पण वैभव आज वेगळ्याच अंदाजात आहे. म्हणजे जेव्हा ते स्ट्राईकवर जातात ते एअर स्ट्राईक करण्यासाठी जातात आणि त्यांच्या वतीने संघाचा फायदा होतो तो आतापर्यंत पाहायला मिळालाय. निम्म्या धावा त्यांनीच बनवल्या आहेत. त्यांना फक्त एक मौका मिळाला होता. छावा सुपर किंग्स समोर त्यांनी नाबाद 20 बनवल्या होत्या आणि या अंतिम सामन्यामध्ये अनिकेत कदम स्पोर्ट्स समोर नाबाद 35. सर हा खेळाडू वैभवच्या विषयी जर सांगायचं झालं या वर्षी ज्या संघात गेलाय त्या संघाने फायनल देखील खेळले हे देखील महत्वाचे आहे. शंभूराजे डे नाईट क्रिकेट स्पर्धा त्याच्यामध्ये 6 चेंडू 8 धावांची गरज असताना याच गोलंदाजाने म्हणजे वैभवने इथे धावा ज्या आहेत त्या डिपेंड देखील केल्या होत्या. पुढच्या वर्षी व्हॅल्यू वाढेल. ड्राईव्ह केलंय क्लासिक ऑफ ड्राईव्ह फॅन्टास्टिक स्ट्रोक सिलेक्शन नेत्रदीपक फलंदाजी वैभवची अनस्टॉपेबल बॅटिंग 4 धावा. का तुम्ही एकटेच आहात. तुम्ही एकटेच पुरेसे आहात. तेच मैदानाच्या वैभव स्कोर 71 71. निश्चितच तुमचे विचार महत्वाचे असतात आणि तोच विचार इथे मात्र वैभवने केला. आज स्वतःच्या नावाचा जय जयकार करण्यासाठी आपण पाहू शकतो केडीसीच्या माध्यमातून 2 खेळाडू एकाच विंडो मध्ये पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा हवाई सफर फटका जबरदस्त वा हा वार गेलाय सीमारेषा पार. उद्देश मोठा असेल तर छोटा प्रयत्न तुम्हाला यशस्वी बनवतो आणि प्रयत्न केला आणि या प्रयत्नाने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या 77 धावा धाफळकावरती. टाळ्यांचा गजर 17 चेंडू 45 धावा. वैभवची बॅटिंग आवडले का कोल्हापूरकर? यस आवडले आणि टाळ्यांचा गजर देखील झालाय. जबरदस्त मॅच पाहायला मिळणार या शंका नाही आहे. पहिली इनिंग झाले दुसऱ्या इनिंग मध्ये अजून धमाके पाहायला मिळणार आहे. कोणीही कुठेही जाऊ नका. आपण असे गेलो आणि असे आलो तोपर्यंत डीजे होऊन जाऊ दे धिंगाणा. एक घोषणा या ठिकाणी होते. अर्थात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपर्डे कमिटी आयोजित सालाबाद प्रमाणे 1 मे 2026 रोजी कैलासवासी ऋषी पाटील यांच्या स्मरणात ऋषी चषक 2000 स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि संघ मालक खेळाडू यांनी याची नोंद घेऊन आकर्षक बक्षिसासह सर्वांसाठी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांसह आणि गेल्या वर्षी व्हेज होतं या वर्षी आपल्याला नॉनव्हेज देखील पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षकांना देखील जेवण असणार आहे म्हणजे फक्त खेळाडूंना नाही तर प्रेक्षकांना पण. आणि आयोजक आहेत कुलभूषण पाटील केशव पाटील आणि त्याचबरोबर अमर पाटील युवा मंच कोपर्डे यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपर्डे कमिटी आयोजित पर्व दुसरं याच थाटात या जोशात आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. थँक्यू डीजे दरम्यान आपण पाहतोय बंटी पाटील चषक 2026 हा रणसंग्राम आणि रणसंग्रामाचा आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस मेगा फायनलची लढत पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहिलं तर अभि पाटील सर आणि त्याचबरोबर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. एक
दिमागदार आयोजन अभि पाटील सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं तर नवनवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून राबवल्या गेल्या. अगदी विचार केला तर संघमालक सध्याच्या घडीला कमी होत आहेत आणि त्या कमी होणाऱ्या संघमालकांसाठी आपण पाहिलं तर बक्षिसातली 30% रक्कम देखील देऊ केले. त्याचबरोबर आपण अगदी विचार केला तर रक्तदान शिबिर देखील सामाजिक कार्यक्रम देखील त्यांच्या माध्यमातून घेतले गेले. त्याचबरोबर प्रत्येक विकेटसाठी देखील एक झाड लावलं जातं. अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंत 250 पेक्षा जास्त विकेट झाल्यात. त्या म्हणजेच काय तर 250 पेक्षा जास्त झाडं निश्चितच लावली जातील. आणि त्याचबरोबर अगदी पाहिलं तर नैसर्गिक उपक्रम देखील अभि पाटील सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून जयेश सर नवनवीन उपक्रम सातत्याने राबवले गेलेत आणि त्यामध्ये यश देखील आलंय. हा निश्चितच जर पाहायला गेलं तर भव्यता ही आपल्याला पाहायला मिळते, परंतु ही भव्यता ही अशीच आली नाहीये. त्यासाठी खूप खर्च देखील झाला. आपण सुरभी लाईटची लाईट व्यवस्था देखील पाहतोय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर समालोचक देखील खूप दूरवरून आले. तर मनीष पाटील सर मुंबईहून, त्याचबरोबर गगन बावड्याहून विजयजी केरबा सर, त्याचबरोबर आर्य बेर्डे सर देवरुखहून देखील आलेत. रत्नागिरीचे पंच देखील आहेत. त्याचबरोबर हे 5 अंपायर्स देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर सर्व काही बेस्ट देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून इथे राहिलाय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. 42 चेंडू आणि 78 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी या कोल्हापूर नगरीला लाभलेले 2 ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. निखिल पवार आणि त्याच्या साथीला धनराज सोनुले. निखिल पवार कुठचे आहेत? हे आहेत दिगवडीला बिलॉंग करणारा हे व्यक्तिमत्व, तर दिगवडीला बिलॉंग करणारा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय तो म्हणजेच या कोल्हापूर नगरीला लाभलेला अजून एक जबरदस्त सितारा, नाव धनराज सोनुले, फॅन फ्रॉम उसगाव. सामन्याला सुरुवात होते. माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्ताने, ते साखर दंडही धन्य झाले तुझ्या स्पर्शाने. पाहून शौर्य तुझ्या पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा मात्र अमर झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि या स्पर्धेच्या सर्व गोष्टीसाठी. एकदा जोरदार टाळ्या कोल्हापूरकर. यस, आता खऱ्या हाताने जर पाहायला गेलं तर सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू टाकण्यासाठी कोण आलाय? पहिला चेंडू टाकण्यासाठी आलाय अजून एक दर्जेदार गोलंदाज, नाव करण चव्हाण. सलग 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रीकांत पाटील साहेब, त्याचबरोबर पांडुरंग पाटील साहेब, गणेश काडे, विकास ठाणेकर साहेब आणि प्रकाश पाटील ठाणेकर यांच्याकडून दिले जाणार आहेत. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सलग 3 षटकारासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 77 धावा बनवल्या गेल्या. 78चं टार्गेट ठेवलं गेलं. खऱ्या अर्थाने वैभव सुळेची खेळी महत्वाची होती आणि त्यामुळेच वैभव सुळेसाठी सागर मोरेसर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइस देखील जमा झालाय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 78 धावांचा पाठलाग करायचा, 78 धावांचा डोंगर भेदायचा आणि ही दोन्ही युवा सुपरस्टार सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती करण चव्हाण सध्याच्या घडीला चर्चित असणारा खेळाडू हाही आहे. निश्चितच आपण पाहिलं तर खुल्या गटाचं क्रिकेट हा खेळाडू देखील खेळत आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात होईल. रन चेस आपण पाहणार आहोत. बंटी पाटील चषक 2026 ची ही मेगा फायनलचा थरार. दुसऱ्या डावाकडे आपण मात्र वळतोय. थँक्यू सो मच सर. बघायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपाडे कमिटी मार्फत सन्मान केला जातोय अभिदादांचा. कारण ज्या माणसानं खऱ्या अर्थानं कोपाडेच्या मैदानाला एक वेगळं महत्व दिलंय, एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलंय आणि त्या माणसांचा व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी घेतोय. सन्माननीय अभिदादा पाटील यांचा सन्मान केला जातोय. अर्थात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपाडेची सर्व कमिटीच्या मार्फत. यस, थँक्यू. निश्चितच विजय सर, आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना वेगळ्या उंचीचं नेण्यासाठी हे कार्य पाहायला मिळते अभि पाटील सरांचं आणि त्या कार्याला खऱ्या अर्थाने यश आलंय. वाढवा बाटणे समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. धनराज सोनुलेच्या बॅट पडून बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. यस, जिंकायचं ठरवलं की कारण नाही तर फक्त मार्ग दिसतात आणि ते मार्ग पाहायला मिळत आहेत. मार्ग शोधताना पाहायला मिळतो हा खेळाडू. जबरदस्त फटका इथे मात्र सजवला गेलाय आणि तो चौकार सलगचा दुसरा वार आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. आला चौकार.
यस बॅक टू बॅक चे 2 चौकार कन्व्हिन्सिंग स्टार्ट पहिल्या 2 चेंडूंवरती पाहायला मिळालाय. निश्चितच धावत संख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जयेश्वर रन चेस बघायला देखील मजा येणार आहे, कारण अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूरचा संघ देखील कमी नाहीये. निश्चितच कमबॅक इथे मात्र करायचं आहे. मल्हारपेठ संघाला देखील या इनिंग मध्ये कमबॅक केला पहिल्या इनिंग मध्ये, आणि म्हणूनच ते कष्टातूनच ती धावसंख्या उभी राहिली. या चेंडूवरती पंचांचा इशारा एक्स्ट्रा धावेचा देखील आला, म्हणजे धावसंख्या सिंगलने वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 9 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. 9 धावा फलकावरती 9 या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात आलाय. 15 सोनुलीला आपण पाहिलं तर चर्चित आहे. हा खेळाडू आपल्या चौकार मारण्याच्या ॲबिलिटीसाठी ओळखला जातो. फुलटॉस ड्राइव्ह फटका चांगला खेळलाय. तिथे मात्र आपण पाहिलं तर बॉल स्टॉप झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास झाल्या. 2 धावेने धावसंख्या आता मात्र आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 सोनुले चांगला स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये दिलाय. अकरा धावा फलकावरती होल ऑफ केलाय. इनसाइड आउटचा फटका फसला. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिलेत आणि त्यानंतर बॅकअप आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट इथे केलं गेलंय. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. निश्चितच आपण पाहू शकतो हा फटका कशा प्रकारे सजवला गेला. या चेंडूवरती कव्हरच्या डोक्यावरून तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळणार होता, परंतु मिस टेम्प स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला एफर्ट थोडेसे कमी पाहायला मिळाले. एफर्ट चांगले होते परंतु थोडेसे कमी पडले आणि म्हणूनच तिथे 2 धावा या फलकावरती जोडल्या गेल्यात. आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. 13 धावा या फलकावरती जोडल्या गेल्यात. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा पहिल्या इनिंग मध्ये चांगला स्टार्ट नाहीये, दुसऱ्या इनिंग मध्ये चांगला स्टार्ट आहे. हा फरक आपल्याला जाणवलाय, परंतु स्टार्ट बरोबर सातत्य देखील महत्वाचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये स्टार्ट नव्हता, परंतु शेवटला सातत्य राखलं गेलं आणि म्हणूनच एक 78 धावांची मजबूत इमारत जी आहे ती इथे तयार झाली. यस निश्चितच आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंगच्या डावामध्ये सुरुवात चांगली झाली. आता तो स्टार्ट खऱ्या अर्थाने अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूर संघाला मिळालाय. 38 मध्ये 65 ची आवश्यकता आहे. 38 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तेरा धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. निश्चितच आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अर्थातच आपण पाहिलं तर अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूरचा संघ खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली दिली आहे. हो यावेळेस देखील ड्राईव्ह केलं जाते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिड ऑफ द क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल फलकावरती ऍड होते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 ऑन दी बोर्ड. जयेश्वर या सुरुवातीबद्दल काय सांगाल? सुरुवात चांगली झाली. 78 धावांचा पाठलाग करायचा तर तो सुरुवात इथे चांगली असणं देखील गरजेचं आणि युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूमध्ये ताळमेळ अचूक पाहायला मिळतोय, प्लॅनिंग अचूक पाहायला मिळते आणि म्हणूनच पहिल्या षटकामध्ये 14 धावा पाहायला मिळतोय. 5 चेंडू झालेत आणि 14 धावा. शेवटच्या चेंडूवरती एका दुसरा मोठा फटका आला तर धावसंख्या अजून वाढणार आहे, परंतु डॉट चेंडू आला तर मी म्हणेन चांगला स्टार्ट दिला. यस निश्चितच आपण पाहिलं तर चांगली सुरुवात झाली. आता मात्र स्ट्राईक एंडमध्ये निखिल पवार. बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाही आहे. सर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतो शेवटच्या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता झाले. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं संपलंय. आवश्यकता 36 मध्ये 64 धावांची असणार आहे. 36 चेंडू 64 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. याच दरम्यान बघायला गेलं तर 3 षटकार 550 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रीकांत पाटील पिल्ल्या, पांडुरंग पाटील, गणेश काडे, त्याचबरोबर विकास ठाणेकर आणि प्रकाश ठाणे यांच्या माध्यमातून याची देखील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे, कारण हे देखील बक्षीस दिलं जाणार आहे. सलग 3 षटकार मारलं तर आपल्याला देखील बक्षीस आहे. या सौदूत पाटील आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये.
अवधूत पाटीलला आपण पाहतो 36 मध्ये 64 ची आवश्यकता आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 सामने केले, त्यामध्ये 3 विकेट. इकॉनॉमिकल राहिला. महत्वाचं काय, धावा रोखणं. त्या धावा रोखण्याचा प्रयत्न केला. आडवा बॅटने फटका पिडवला. क्षेत्ररक्षक आहेत, वेगात आले. सिंगल धावफलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. 15 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या कडीला जाऊन पोहोचतोय. अगदी पाहिलं तर धनराज सोनुलेने चांगला स्टार्ट दिलाय, मात्र या चांगल्या स्टार्टला आता मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशा प्रकारे बॅटिंग दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये केली जाईल. 15 धावा फलकावरती जोडले जात आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अवधूत पाटील इथे गोलंदाजीसाठी आलेत. यांना धावा रोखाव्या लागतील. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चुकीचं आणि त्यानंतर बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार 4 धावांसाठी. सगळेच येणार इथं. 3 षटकार नाही दादा, 2 षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 34 मध्ये 59 ची गरज इथून पुढे असणार आहे. आडवा बॅटने यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलं जातं. डीपमध्ये प्रोटेक्शन शॉर्ट पुलचा फटका इथे पाहायला मिळाला. एक सिंगल धावफलकावरती ॲड होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 20 या आकड्यावरती 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 20 धावा फलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात. अवधूत पाटील चांगली गोलंदाजी. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि धावा फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. आडवा बॅटने यावेळेस देखील आपण पाहिलं तर ऑन साइडला पुन्हा एकदा खाली ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर बॅटचा फेस बंद केला आणि त्यानंतर एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. 21 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर स्वप्नपूर्ती झाले. अभि पाटील सरांची खऱ्या अर्थाने ही स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. हो, यावेळेस देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर उसी घेतली. बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 21 धावा फलकावरती लाटांना घाबरून नौका पार होत नाही. प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये धावसंख्या जी आहे 21 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती चांगली गोलंदाजी होती अवधूत पाटीलची. अवधूत पाटील हार मानणार नाहीये आणि म्हणूनच तो लढताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि त्यानंतर एक डॉट चेंडू देखील पाहायला मिळतोय. डॉट चेंडूचा सहारा घ्यावा लागेल विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्यासाठी. पाहू शकतो आपण कशा प्रकारे चेंडू टाकलाय. ऑफ कटरचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर निश्चितच एक डॉट चेंडू देखील आलाय. प्रयत्न केला नाहीये धावेंचा, कारण धनराजला माहिती आहे जर मी स्ट्राईक वरती जास्तीत जास्त वेळ राहिलो तर या मॅचचा रिझल्ट आपल्या बाजूने येणार आहे आणि म्हणूनच तो प्रयत्न देखील करताना पाहायला मिळतोय. यस, या रन चेसला जर सोपं करायचंय तर धनराज सोनुलेला जास्तीत जास्त काळ स्ट्रायकिंग गेन वरती राहावं लागणार आहे, कारण त्याच्या बॅट मधून धावा येतात. दुसऱ्या बाजूनं निखिल पवार थोडासा शांत पाहायला मिळतो. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एक धाव बनवली आहे. यस, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये आता वैभव सुळे दाखवत असताना पाहायला मिळतात.
वैभव सुळे यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अगदी सर मी उल्लेख केला होता की कोल्हापूर जिल्ह्यातील या वर्षीच्या हंगामातला सर्वाधिक नशीबवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अर्थातच पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने महत्वाच्या धावा आल्या. अगदी पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली राहिली. 5 विकेट त्यांच्या नावावरती देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिल्यात. आता जबाबदारी वाढली कारण मेगा फायनलची मॅच आहे आणि अगदी विश्वास तिसऱ्या षटकामध्ये दाखवलाय संघनायकाने. कारण आपण अगदी विचार केला तर लीग स्टेजमध्ये थोडंसं लेट स्लॉग ओव्हरची षटकं हाताळण्याची जबाबदारी दिली होती, मात्र या मॅच मध्ये ती जबाबदारी थोडी लवकर दिली. या चेंडूवरती काय घडलं, विकेट आली आहे. धनराज सोनुलेची विकेट आली आहे. पहिला धक्का आतापर्यंत या सामन्याची महत्वाची विकेट. धनराज सोनुले बॅक टू दी पवेलियन. शुभम गायकवाड आपल्या मैदानाच्या आतमध्ये एंट्री करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगले खेळाडू आहेत. 5 मॅच मध्ये 38 धावा त्यांच्या बॅटमुळे आल्या आहेत. ऍव्हरेज जर पाहायला गेला तर 12.67 देखील आहे. अर्धशतक आलं नाही आहे आणि त्याचबरोबर स्ट्राईक रेट 152.00 आपल्याला पाहायला मिळतं. बेस्ट 14चा राहिला आहे. म्हणजे संधी तितकीशी मिळाली नाही या खेळाडूला. कारण का जर पाहायला गेलं तर जावेद संधी असतील, धनराज असतील यांच्या माध्यमातून जबरदस्त अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांची गरज भासली नाहीये या स्पर्धेमध्ये. या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून फटका खेळायचा प्रयत्न, डीपला प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित होते. यस, चांगला फटका पाहायला मिळाला. आउटफील्ड देखील अगदी चांगली पाहायला मिळते. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपाडेवरती ही स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन या मैदानावरती केलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर या मैदानासाठी संदीप बाटे सर असतील, त्याचबरोबर सागर जाधव सर असतील, यांनी देखील अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याच मेहनतीतून हे मैदान देखील उभारलं गेलं. येस, खऱ्या अर्थाने ही मेहनत घेतली आणि ती मेहनत आज फुलताना पाहायला मिळते. या चेंडूवरती प्रहार केला. वा वा वा, कडक कडक पे बेधडक सड़क पे गया है गेंद, जाकर उठाना पड़ेगा. मिळवण्यासाठी कष्टाची तयारी ठेवावीच लागते आणि ती तयारी ठेवले या दोन्ही फलंदाजांनी देखील. निखिल या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर जबाबदारीने खेळत आहेत. शुभम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आले. 2 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या बॅट म्हणून आले आहेत. त्यांच्या आवाज जाऊ दे, चांगलं वाटतं. पुकारा तुम्ही हे गाव जरा. साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज श्रीकांत पाटील पिल्या, त्याचबरोबर पांडुरंग पाटील सर, गणेश खाडे सर, विकास ठाणेकर सर आणि त्याचबरोबर प्रकाश पाटील ठाणेकर सर यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. बॅकफुटला जात असताना डेलिकेट टच पाहायला मिळाला. पॉइंट पुरुष क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल धाव फलकावरती 8 होते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. अर्थातच 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 30 ऑन दी बोर्ड, 30 धावा धावफलकावरती. अगदी पहिलं तर स्ट्राईक आता रोटेट झाले. निखिल पवारला आपण पाहतो ऑन स्ट्राईक. आतापर्यंत विचार केला तर 11.25च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या आहेत. इथून पुढे 26 मध्ये 48 ची गरज या मॅच मध्ये आणि जबाबदारी असणार आहे निखिल पवार वरती देखील, कारण धावा त्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थाने येत नाही आहेत. निश्चितच बॅट मधून धावा आले नाहीत या खेळाडूच्या, परंतु या महत्वाच्या मॅच मधून धावा येणं गरजेचं आहे. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आले आणि झेल टिपला गेलाय. जबरदस्त झेल आणि फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. दुसरी विकेट 30 या आकड्यावरती.
आणि या कॅचसाठी श्रीकांत पाटील यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलेलं आहे, तरी नंतर घेऊन जायचं आहे. यस 30 या आकड्यावरती दुसरी विकेट आली आहे, दुसरा धक्का बसलाय. या स्पर्धेसाठी दोन्ही संघांना सूचना असतील. जे वरचे स्टंप आहेत त्या स्टंपांना कोणी हात लावायचा नाही फायनलची मॅच झाल्यानंतर, कारण जर त्या स्टंपांना हात लावला तर 10,000 रुपये कट केले जातील आपल्या अकाउंट मधून. हो यावेळेस देखील चांगला चेंडू, वैभव सुळे षटकार आल्यानंतर कमबॅक राहिलाय. जबरदस्त गोलंदाजी, दबदबा वैभव सुळेच्या नावाचा राहिलाय. या मॅच मध्ये 2 विकेट आणि फक्त 9 धावा या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. फायनल मॅचचा जर पाहायला गेलं तर बेस्ट खेळाडू आहे, कारण जेवढे फायनल झालेत या वर्षीच्या अंकामध्ये या वर्षी या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. आपण सांगरूची स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये देखील 6 चेंडू 8 धावा या खेळाडूने डिपेंड केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये जेव्हा बॅटिंग मध्ये गरज होती, फलंदाजीमध्ये आणि त्याच वेळेला त्याच्या बॅटमधून 45 धावा आल्या. म्हणजेच या खेळाडूने जेव्हा गरज वाटली तेव्हा ती इनिंग साकारली. जबरदस्त खेळाडू आहे आणि आता 24 मध्ये 48 ची गरज आहे. 24 चेंडू 48 धावा, दुप्पट परिश्रम या मॅच मध्ये आपल्याला करायचे आहेत. शुभम गायकवाड साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये रोहित पाटील यांच्याकडून. याची नोंद घ्यायची आहे दीपक. त्याचबरोबर जावेद संधी या मॅचचा एक महत्वाचा विकेट, ज्याच्यावरती पूर्ण मॅच फायनल अवलंबून आहे असा हा जावेद संधी. याच्या विकेटसाठी 200 रुपयाचं प्राइज आलेलं आहे पिल्लू यांच्याकडून. थँक्यू सर. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता 4थ्या षटकामध्ये करण चव्हाण दाखवत असताना पाहायला मिळतात. ऑल ऑफ केलाय समोरच्या दिशेने, डाऊन दी ग्राउंड. जबरदस्त फटका, शुभम गायकवाडच्या बॅट पडू षटकार. आणि इथे मात्र आशेचा किरण पल्लवित करणारी ती बॅटिंग आता शुभम गायकवाडच्या बॅट मधून पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 15 बनवलेत या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती करणचं स्वागत षटकाराने देखील केलंय. 36 धावा त्या फलकावरती. ओहो, या चेंडूवरती लेटकर करण्याचा प्रयत्न होता, त्याच वेळेला वेगाने इथे मात्र बीट केलंय. सिंगल दा फलकावरती ऍड होत असताना स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाईकचा इशारा झालाय पंचाच्या माध्यमातून. या दोन्ही मध्ये कोणती विकेट जर काढली तर त्याला गणेश काळे यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. यस 37 धावा धाव फलकावरती आता पाहायला मिळतात. शुभम गायकवाडच्या बॅटमधून षटकार, जावेद संधी स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय. करण चव्हाण आतापर्यंत 20 धावा खर्च झाल्यात. ओ बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कर, ओव्हर एफर्ट्स, जबरदस्त एफर्ट साई पाटील कडून पाहायला मिळाले. बॅकवर्ड पॉइंटला होते, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर सूर मारलाय आणि धावा संघासाठी खऱ्या अर्थाने वाचवल्यात. जबरदस्त एफर्ट्स ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. यस, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. एक जबरदस्त इथे मात्र फटका सजवला स्क्वेअर कटचा आणि त्याच वेळेला धावा सेव्ह केल्या गेल्या आहेत. पहा, ही जिद्दीची लढाई आहे आणि ती जिद्दीची लढाई आता मात्र सुरुवात झाली आहे. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न साही आपल्याला पाहायला मिळाले. गोकुळ शिरगावचा हा खेळाडू आहे आणि गोकुळ शिरगाव म्हटलं की एक चांगला संघ आहे. ग्रामीणचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त असं स्पर्धेचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 38 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता ही 40 देखील धावांची असणार आहे. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, फटका बसला, मिस टाइम स्ट्रोक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत.
सॉरी एक धाव फलकावरती आड आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. 39 ऑन दी बोर्ड. 20 मध्ये 39 अर्धा पल्ला पार पाडलाय. अजूनही अर्धा पल्ला आपल्याला पार पाडायचा आहे. निश्चितच प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिका, कारण प्रवाहाच्या दिशेने तर कचराही वाहून जातो. ज्याच्याकडे जिद्द असते तो संकटावरती पाय देऊन यशाच्या शिखरावरती पोहोच जातो. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने फटका चांगला रीतीने केलाय. साहिल पाहायला मिळाले आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय. सिंगल धाव फलकावरती आड झाली आहे. थोडस पंबल झाले, परंतु त्यानंतर इथे चांगल्या प्रकारे चेंडूला कलेक्ट केलं गेलंय. सिंगल आले, सिंगलने धावसंख्येला थोडस पुश केलं गेलंय. 40 धावा धाव फलकावरती, म्हणजे 38 ची आवश्यकता अजून देखील आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅच चांगली रंगणार, शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार या शंका नाही आहे. काही जणांनी मला मेसेज करून सांगितलंय फायनलची मॅच ही सुपर ओव्हर देखील होईल. तेच नाव आपण लगेचच सांगणार आहोत. वापऱ्या बॅटने शोराम पुलचा फटका सक्सेसफुल झालाय. शुभम गायकवाडच्या पाठ पडून आलाय. आणखीन एक धमाका चौकार. शुभम गायकवाडच्या बॅटमधून या संपूर्ण स्पर्धेमध्ये अशी खेळी आली नव्हती, ती खेळी आता आली. बडे मॅच का बडा प्लेयर आज चमकत असताना पाहायला मिळतोय. यस, बड़ी मैच का सरपंच आज तूफान मचा रहा है. निश्चितच जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ तुलना पहा. 29 वरती होते 4 विकेट फायटर 11 आणि आताच्या घडीला अनिकेत कदम स्पोर्ट्स 44 धावा 2 विकेट. म्हणजे मजबूत स्थितीमध्ये कोण आहे तर अनिकेत कदम स्पोर्ट्स. इथं 2 सिक्सेस साठी प्राइज आलेला आहे शुभम गुरव यांच्याकडून. 2 सिक्सेस साठी 500 रुपये. साताडेकर आहेत, शुभम गुरव साताडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. 2 6 कोणी मारायचं. 2 6. यस, थँक्यू सो मच सर. बक्षिसांची खैरात देखील इथे केली जाते खेळाडूंवरती. अगदी आपण पाहिलं तर 18 मध्ये आता 34 आवश्यकता. अवधूत पाटीलला आपण पाहतोय 5वं महत्वाचं षटक घेऊन या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा खेळाडू आपण पाहिलं तर पूर्णपणे इकॉनॉमिकल राहिला. अर्थातच पहिला सामना वगळता या खेळाडूने खऱ्या अर्थाने 10 पेक्षा कमीच्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. हो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. त्यानंतर स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत. फर्स्ट स्लिपला असणारे क्षेत्ररक्षक इथे आहे. लेग स्लिपला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालेत आणि त्यानंतर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्या. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आतापर्यंत 44 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 5व्या षटकाला सुरुवात झाली. 5व्या षटकातील पहिला चेंडू 8 डॉट देखील आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक जर पाहायला गेलं तर अवधूत पाटीलने चांगल्या रीतीने हाताळलं देखील होतं. हो, यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पाठीमागे चाललाय शॉर्ट टर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक येतोय. फेकी देखील केलंय. या चेंडूवरती देखील धाव कोणती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आले. जबाबदारीची ओव्हर आणि जबाबदारीचा खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय अवधूत पाटील. अगदी पाहिलं तर चर्चित असणारा खेळाडू आपण पाहतोय. यस, घामाच्या थेंबातून जे स्वप्न विणलं जातं त्याचंच नाव विजय आणि तो विजय साकारायचा आहे. आणि त्यासाठी घामाने इथे मात्र जे आहे ते विजय साकारायचा देखील आहे. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, सुरेख फटका आणि त्यानंतर आलाय वार सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीसे. चौकार आला. अर्थातच जावेद संधीच्या बॅटमधून संधी दिली. थोडासा हा ट्रॅकर जागा दिली आणि त्याचा फायदा जावेद संधीने घेतला. आता 15 मध्ये 30 आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र बदललंय. स्विच रिव्हर्सचा फटका. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये शॉर्ट टर्मॅनला. करण चव्हाणला आपण पाहतोय तिथे धावा वाचवलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगतात 14 मध्ये आता 30 धावांची गरज आहे. जसे जसे डॉट बॉल येत आहेत अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूरचा संघ बॅकफुट वरती जातोय. यस, हे देखील महत्वाचं आहे. डॉट चेंडू जेवढे येत आहेत तेवढे अपोजिट संघ जो आहे तो बॅकफुट वरती जातोय. पहा, करण रन रेट 10.29 रिक्वायर्ड वाढत चाललाय. 14 मध्ये 30ची आवश्यकता अजून देखील आहे. रिव्हर्सचा प्रयत्न. त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. थोडस जर पाहायला गेलं तर विश्वास नाहीये अपील मध्ये. प्रयत्न तर केला अपील करण्याचा, परंतु त्यामध्ये विश्वास कुठेच देखील नाहीये. यस, निश्चितच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सातत्याने तो प्रयत्न केला जातोय.
अगदी पाहिलं तर 7 मध्ये 20 धावा शुभम गायकवाड खेळतोय, मात्र जावेद संधे 8 चेंडू आणि 6 धावा. जी धावगती राखायची होती त्यापेक्षा कमी धावगती सध्याच्या घडीला राखली जाते. शुभम साठी प्रत्येक 6 साठी 200 रुपयाचं प्राइज आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला. डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे आणि त्यानंतर धावा मिळत आहेत त्या 4. आला शेवटच्या बॉलवरती चौकार. आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि तो चौकार आला आणि या 4 धावेने धावसंख्या हळूच पुढे ढकलली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 52 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 5 षटकामध्ये 52 धावा म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कितीची आवश्यकता आहे? 12 चेंडू 26 ची आवश्यकता, म्हणजेच 13 ची सरासरी राखावी लागेल आपल्याला. समीकरण सोपं आहे, 6 मध्ये आपल्याला 13चा विचार करावा लागेल. मोठ्या धावसंख्येचा विचार करताय तर त्याआधी छोटं टार्गेट आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे, कारण का छोटी छोटी पावलं ही तुम्हाला मोठं यश मिळवून देतात. हॅलो हॅलो. आणि इथं एक खुश खबर आहे, जो कोणी विजेता संघ होईल या बंटी पाटील चषकाचा त्या सर्व टीमला एक मोठं बक्षीस आलेलं आहे की त्या सर्व टीमला आजच्या आज स्पर्धा संपल्यानंतर धनराज डिलक्स येथे जेवणाची या स्पर्धेच्या विजेत्या संघाला मिळणार अर्थातच या विजेत्या संघाला धनराज डिलक्स मध्ये आजच सर्व टीमला जेवणाचा लाभ मिळणार आहे. यासाठी देणगीदार आहेत विजय श्रीपती पाटील आणि प्रमोद बाजीराव पाटील, या 2 कोपाडाचे कार्यकर्ते. या दोघांनी या विजेत्या खेळाडूंचा सन्मान केलेला आहे. या 5 दिवस चाललेल्या संपूर्ण स्पर्धेचा शीन घालवण्यासाठी या 2 अवलियाकडून विजेत्या संघास खुश अशी मेजवानी जेवणाची देण्यात येत आहे. थँक्यू सर. 52 या आकड्यावरती धावसंख्या आता सध्याच्या घडीला पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 11 बॉल. अगदी विचार केला जय सर तर स्वप्नपूर्तीचे हे 11 बॉल. अभि पाटील सरांची स्वप्नपूर्ती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं, या दिमागदार स्पर्धेचं स्वप्न पाहिलं आणि ती स्वप्न आता सत्यात उतरत असताना पाहायला मिळत आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू नितीन साखळकरचा जबरदस्त वेगवान चेंडू हाताला होता. या चेंडूवरती वा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सफल झाले, त्यानंतर फॉलो केलं गेलं, चेंडू निर्धाव आलाय. नितीन साखळकर यशस्वी का होत आहे? मार्गदर्शनाची आवश्यकता होत असते आपल्याला यशस्वी होण्यासाठी आणि ते मार्गदर्शन कोण करतायत हे देखील महत्वाचं आहे. इशारा कॉफी आहे. निश्चितच अवधूत पाटील जर पाहायला गेलं तर मार्गदर्शन करतायत नितीन साखळकर यांना आणि त्यानंतर धावा ज्या आहेत रोखल्या जात आहेत. दोघांमधलं बॉन्डिंग हे यशस्वी करतायत संघाला देखील. यस, निश्चितच या दोन्ही खेळाडूंची मैत्री आणि तेच मैत्रीचं नातं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एकमेकांसाठीची कमिटमेंट देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आता उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 10 चेंडूंमध्ये अर्थातच धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 26-10 मध्ये 26 ची गरज. नितीन साखळकर पहिले 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. अजून निर्धाव चेंडू आले तर अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूरचा संघ पिछाडीवरती जाऊ शकतोय. निश्चितच डॉट चेंडू इथे मात्र महत्वाचे आहेत, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावा देखील महत्वाच्या आहेत. लक्ष त्यांनाच मिळतं जे वाटेतील अडचणींकडे पाहत नाहीत तर ते आपल्या लक्ष्याच्या दिशेने सतत वाटचाल करत असतात. सतत वाटचाल करावी लागेल. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर महिला वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकता कॅमेराच्या माध्यमातून ते टिपलं देखील गेले. या चेंडूवरती फटका फसलाय का पाहावं लागेल. गुरुत्वाकर्षणाचा नियमच आहे. चेंडू वरती गेलाय, खाली देखील आला खाली आणि झेल सुटला आणि त्यानंतर एकच वाक्य प्रेक्षकांच्या मुखातून
अरे रे काय झालं निश्चितच हा जेल सोडला नाहीये वा आपण पाहू शकतो अवधूत पाटीलची प्रक्रिया आपण जर पाहायला गेलं तर प्रतिक्रिया पाहू शकतो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर जेल सुटला आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर अवधूत पाटीलने डोक्याला हात देखील लावला आणि इथं अनेक विजय श्रीपती पाटील आणि प्रमोद पाटील यांच्याकडून या क्रीडांगणाची छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांना आजच धनराज डिलक्स मध्ये जेवणाची मेजवानी दिलेली आहे त्याची सर्व कमिटीने नोंद घ्यायची आहे. हजर तो वजीर अशी इथं त्यांनी सांगितलेलं आहे. या संधी निर्माण झाली होती. शुभम गायकवाडच्या विकेटची ती संधी होती. 10 मध्ये 21 वरती 200 प्लसच्या स्ट्राईक रेटने खेळतोय आणि निश्चितच त्याचा झेल सोडला. डोक्याला हात त्यामुळेच लावले गेलेत. निश्चितच लाखाचे कदाचित खाक देखील होऊ शकतात. निश्चितच आज झेल टिपणं गरजेचं होतं आणि तो झेल टिपता आला नाहीये आणि त्याचमुळे इथे प्रेशर आता मात्र गोलंदाजावरती देखील आहे. 3 सिक्सेस साठी सलग 3 सिक्सेस साठी 2000चं बक्षीस आहे आणि संधीची विकेट घेण्यासाठी 200 रुपये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या साईडला आदला संपर्क नव्हता. यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी होत असताना पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर नितीन साखळकरचं हे षटक कमबॅक करून देणारं राहिलंय. 2 धावा खर्च केलेत आतापर्यंत. निश्चितच 2 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. या षटकासाठी त्यांना इथे राखून देखील ठेवलं होतं परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला एकच सांगेन ज्यांच्या मनगटात बळ आणि काळजा जिद्द असते त्यांना परिस्थिती कधीच हरू शकत नाही. बळ दाखवावं लागेल, जिद्द दाखवावी लागेल या मॅच मध्ये. परंतु गोलंदाजी जबरदस्त. 7 मध्ये 24ची आवश्यकता. हा चेंडू फुलटॉस त्याच्या विरुद्ध इथे मात्र फटका केला जातोय आणि त्यानंतर इथे क्षेत्ररक्षक आहे फंबल झाले आणि सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले. 2 धावा आल्या आहेत आणि दुहेरी धावेने धावसंख्या वाढणार देखील आहे. आता समीकरण बदलणार आहे. 6 मध्ये 22ची आवश्यकता. 6 चेंडू 22 धावा. 5 चेंडू इथे सॉरी माफ करा इथे या स्क्रीनवरती जर पाहायला गेलं तर 6 चेंडू 22 धावा असं समीकरण पाहायला मिळालं. 7 चेंडू मध्ये 22ची आवश्यकता आहे. सॉरी 23 धावांची आवश्यकता आहे. काय करतोय गडबडीत नाही रे. 7 मध्ये आता 23 धावांची आवश्यकता आहे. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. जावेद संधी वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय शेवटचा बॉल शिल्लक आहे. या 6व्या षटकाचा शेवटच्या बॉलवरती प्रयत्न निश्चितच केला जाईल. जावेद संधीच्या बॅटमधून यावेळेस फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा खास नव्हता. शेवटच्या षटकामध्ये हा सामना पोहोचलाय. टाळ्यांचा गजर नितीन साखळकर साठी झालाय कारण या षटकामध्ये यशस्वी गोलंदाजी केली आहे. प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे पिछाडीवरती टाकलाय. उर्वरित 6 चेंडू आवश्यकता 22 धावांची असणार आहे. यस थँक्यू सो मच. यानंतर देखील आपल्याला याच मैदानावर आणखीन एक चषक देखील पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय तर स्वर्गीय ज्ञानदेव बाटे यांच्या स्मरणार्थ देवा चषक 2026 पहिल्या 20 संघांना यामध्ये भाग घेता येईल. सामने लीग पद्धतीचे होणार आहेत आणि या आठवड्यातच ती तारीख समजेल. 21,000 रुपये एक आणि त्याचबरोबर ट्रॉफी. त्यानंतर दुसऱ्या नंबरसाठी 15,000 त्याचबरोबर ट्रॉफी 11,000 तिसऱ्या क्रमांकासाठी आणि ट्रॉफी असणार आहे आणि 4थ्या नंबरसाठी देखील 7,000 रुपयाचं पारितोषिक आणि ट्रॉफी. आणि फक्त फी किती असणार आहे तर 2,500 रुपये फी असणार आहे आणि साखळी सामने असणार आहे. याचा देखील आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. शेवटची ओव्हर आणि सुरू झाला आहे शेवटचा काउंटडाऊन. यस काय मित्रांनो कोल्हापूरकर स्पर्धा आवडली का? यस कोल्हापूरकर काय म्हणताय स्पर्धा आवडली? मग टाळ्यांचा गजर अभि पाटील सरांसाठी होणार नाही का? झाला पाहिजे. यस टाळ्यांचा गजर होतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळते. शेवटची मॅच शेवटचे 6 बॉल आणि या 6 चेंडूंवरती करणार या स्पर्धेचा चॅम्पियन कोण? जबरदस्त आयोजन आणि या आयोजनामध्ये एकदा जोराच्या आपले मोबाईल काढा आणि आयोजन आवडलं असेल तर लगेचच लाईट व्यवस्था चालू करा आपल्या मोबाईलची. पहा लाईट आता यायला सुरुवात झाली. पहिला चेंडूवरती जर पाहायला गेलं तर सिंगल आले
स्ट्राईक कोणाकडे आले स्ट्राईक आले शुभम गायकवाड या मॅच मध्ये हा खेळाडू कोणत्याही क्षणी मॅचचं चित्र बदलू शकतो पहा आपण पाहू शकतो आता कॅमेरे ऑन झालेत Yes, sir. 1 2 3 4 कॅमेरे ऑन करा आपले मोबाईल खिशातून लगेचच काढायचे आहे चला कोल्हापूरकर ना थकना है ना रुकना है आज बस जीत को छूना है ये फाइनल है मेरे दोस्त यहाँ हर खिलाड़ी खुद को साबित करना है जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला है या स्टॉच लागले गेले तर सर कॅमेरा ओपन झालेत अजून देखील काही जणांनी खिशामध्ये हात घातलाय या साईडला देखील ओपन होऊ देत आपण दिसताय कॅमेरामॅन फोकस ही कोल्हापूरकरांची ताकद आहे वा आता जर पाहायला गेला तर पूर्णपणे क्रीडांगण जे आहे ते चमकताना पाहायला मिळत आहे अशी चमकदार कामगिरी आपल्याला करायची आहे आधी त्यासाठी 5 चेंडू 21 ची आवश्यकता 5 मध्ये 21 काय होणार पाहावं लागेल ओहो वेगवान चेंडू त्यानंतर लॉंग स्टॉप गेलाय चेंडू चला आलाय नशिबाचा चौकार वार सीमारेषा पार समीकरण बदलले 4 मध्ये आवश्यकता कितीची आहे 4 मध्ये 17 ची आवश्यकता मॅच चांगली रंगली आहे जर पाहायला गेलं तर काही जणांनी मला मेसेज केला सांगितलं ही मॅच आम्हाला सुपर ओव्हर बघायची आहे आणि सुपर ओव्हरच होणार असं काही जणांचं मत आहे मॅच सुपर ओव्हर होऊ शकते कारण फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती कोण आहे शुभम गायकवाड या कोल्हापूर नगरीचा उभरता सितारा मॅन फ्रॉम आळवे जबरदस्त खेळाडू पाहावं लागेल येणारे 4 चेंडू आवश्यकता 17 ची जबरदस्त मॅच रंगली आहे या जबरदस्त मॅच रंगले 4 मध्ये आता 17 ची आवश्यकता आहे शुभम गायकवाड स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न वाईट साठी अपशाभूत नजरेने पाहतायत डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच काय सामन्याचं चित्र बदललंय 3 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे अभि पाटील सरांचं स्वप्न आता पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळत आहे न भूतो न भविष्यते पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी स्पर्धा होणे नाही आणि असं नियोजन देखील होणे नाही बागफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका केला आणि परे प्रोटेक्शन आहे सिंगल कंप्लीट झाले दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाल्या तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का नाही होत आहेत प्रयत्न 2 धावेंवरती थांबावं लागतंय म्हणजेच काय तर आता 2 मध्ये 15 ची आवश्यकता आहे 2 चेंडू 15 धावा स्वप्नपूर्ती कोणाचे होणार या बंटी पाटील चषकावरती नाव कोणाचं कोरलं जाणार नाव कोरायचं आहे तर 2 चेंडूंवरती आक्रमण करावं लागेल संधी कधीही निर्माण होऊ शकते त्यासाठी आपल्याला त्या संधीची वाट पाहावी लागेल 2 चेंडू आहे चूक झाली तर मॅच मध्ये रंगत येणार आहे नाही झाली तर मॅच गोलंदाज इथे भाव खाऊन जाणार आहेत मॅच जबरदस्त आणि या मॅच मध्ये भाव खाऊन कोण गेलाय वैभव देखील गेलाय कारण या खेळाडूने जर पाहायला गेलं तर इनिंग जबरदस्त इथे साकारली पहिल्या इनिंग मध्ये 45 धावा बनवल्या साम्राज्य उभं केलं आता लढताना पाहायला मिळतंय या चेंडूवरती समोरच्या दिशेने वा 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 टाळ्याचा गजर झाला पाहिजे आता हा षटकार आलाय म्हणजे 1 चेंडू 9 ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये काही होऊ शकतं क्रिकेटच्या पटलाने रंग बदलताना पाहिलेत मॅच बदलताना पाहिले ही देखील मॅच बदलू शकते असं प्रेक्षकांना वाटतंय अजून देखील काही होऊ शकतं काय वाटतंय प्रेक्षको मॅच बदलेल का जे जात आहे अजून देखील सांगतो जे जात आहे ते शेवटचे क्षण मुकणार आहेत म्हणून जाऊन चालणार नाहीये आणि फायनल जिंकणाऱ्या टीमला एकच सांगेन वरच्या स्टंपला हलवायचं नाहीये कारण 10,000 रुपये लगेच डायरेक्ट कट होतील त्यामुळे वरच्या स्टंपला अजिबात धक्का पोचता कामा नये नॉन स्ट्राईक घेऊन जावा शेवटचा चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 9 धावांची एकदा जोरदार तयार मित्रांनो होऊन जाऊ द्यात बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की महादेव 9 धावा चॅम्पियन काय मल्हारपेठ हा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ बंटी पाटील चषक पहिलं पर्व स्वप्न सगळ्यांनी पाहिलं आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली आणि आज ती मेहनत यशस्वी बनवते जबरदस्त आयोजन इथे मात्र पाहायला मिळालंय ओम ओम ओम
हॅलो ओम आपण बक्षीस घेऊन जायचं आहे 200 रुपयाचं.